नमस्कार, मी अदिती. अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत छोट्या मुलांचा आवडीचा भाजीचा प्रकार, भेंडीची भाजी. मुलं अगदी आवडीने खातील अशी मसाला भेंडी आपण बनवूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, ह्या भेंड्या आहेत. ही साधारण अर्धा किलो भेंडी मी धुवून त्याला छानपैकी पुसून घेतलेली आहे. अर्धा लिंबू, एक 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, फोडणीसाठी हिंग, हळद, मोहरी, तिखट, मीठ, थोडी चवीपुरती साखर आणि तेल. सगळ्यात पहिल्यांदा ही जी भेंडी आहे ती आपण थोडी मोठी मोठी चिरून घेऊया. हा भेंडीचा पार्ट टाकून द्यायचा. भेंडी किडकी नाहीये ना बघायचा. हे असं होल पूर्ण व्हाईट पाहिजे, ह्याच्यामध्ये काळं असेल तर ती किडकी असते, तर ती भेंडी काढून टाकायची. आता या थोड्या या साईज मध्ये आपण भेंडी चिरून घेऊया. अशी चिरून घेऊया आणि ही देठ पण काढून टाकून द्यायची. आता ही आपली सगळी भेंडी चिरून झालेली आहे. आता आपण भाजीला सुरुवात करूया. थोडंसं जास्त तेल लागतं, तर आपण 2 ते 3 चमचे तेल घालूया त्याच्यामध्ये. इथं मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिंग घालून घेऊ. हळद, हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ज्या भेंड्या चिरल्या होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे सगळं तेल जे आहे खालचं त्या भेंडीच्या प्रत्येक भागाला कोट झालं पाहिजे. ही भाजी आपण झाकण न ठेवता करणार आहोत, कारण आपण ह्याच्यावर जर झाकण ठेवलं तर ती चिकट होते. तसंच भेंडी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची. जर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तरी ती चिकट होते. आता ही बघा किती कोरडी आहे, व्यवस्थित त्याला तार सुटलेली नाहीये बिलकुलच. आता आपण ही थोडीशी फ्राय करून घेऊ. मी झाकण ठेवणार नाही आहे, अशी शिजवून घेणार आहे. थोडी मध्ये मध्ये हलवत राहूयात आपण, नाहीतर एकाच साईडने ती करपते. सर्व साईडने ती थोडीशी खरपूस झाली पाहिजे. ही भेंडी अर्धी फ्राय झालेली आहे. आपण अजून एक 5 मिनिटं तरी फ्राय करून घेऊयात. बघा ह्याला बिलकुल तार सुटलेली नाही आहे, चिकटपणा बिलकुल नाही आहे. ही भेंडी व्यवस्थित पुसून कोरडी करून मग चिरली की त्याला तार सुटत नाही. ही बघा ही भाजी आता बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. मी साधारण 1 ते 1.25 चमचा मीठ घालते आहे. ही भाजी कम्प्लिटली फ्राय झाल्यावरच मीठ घालायचं. जर तुम्ही ही भाजी मीठ घालून शिजवली तर तिला पाणी सुटतं. त्यामुळे भेंडीच्या भाजीला नेहमी मीठ सगळ्यात शेवटी घालतात, जेव्हा भेंडी बऱ्यापैकी फ्राय होते. बघा आता बिलकुलच पाणी सुटलेलं नाहीये, कारण भेंडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट घालूयात चवीनुसार. साधारण 1 चमचा मी तिखट घालून घेतलेला आहे. परत मिक्स करून घेऊयात हे. यात थोडी चवीपुरती साखर घालतेय मी. परत एकदा मिक्स करून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे कूट घालून घेऊया. परत एकदा मिक्स करून घेऊया. ही साधारण आपली भाजी भरली भेंडी सारखीच होते, फक्त आपण भेंडीमध्ये ही भरलेली नाहीये. तिला आपण मसाला भेंडी पण म्हणू शकतो.
त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेऊया. लिंबाने याला छान चव येते आणि भेंडीचा चिकटपणा जर असेल तर तोही कमी होतो. थोडीशी कोथिंबीर घालूया.